लाडकी बहिणींना लाडकी ताईंनो 12वा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता याचं वितरण किती दिवस चालणार आहे आणि बऱ्याच ताईंचे या ठिकाणी प्रश्न येत आहेत, या ठिकाणी कमेंट्स येत आहेत की सर आम्हाला या जिल्ह्यामध्ये हप्ता आला नाही। जास्तीत जास्त पुणे जिल्ह्यातल्या ताई तर एवढ्या परेशान झालेल्या आहेत की सर आम्हाला हप्ता का नाही येते, आम्हाला हप्ता हा कधी भेटणार आहे। तर लाडकी ताईंनो बघा, तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। तुम्हाला कधी पैसे जमा होणार आहेत त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि ते पण पुराव्यासहित। सगळ्या गोष्टी तुम्हाला पुराव्यासहित दाखवणार आहे लाडकी ताईंनो। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा, शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि लाडकी ताईंनो बघा, आपण या ठिकाणी या चॅनलवर प्रामाणिकपणे सगळी माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून आपण वेगवेगळे अधिकारी असतील, वेगवेगळे मंत्री असतील, त्यांचे पीए असतील, त्यांच्याकडून माहिती घेऊन या ठिकाणी तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करत असतो। त्याच्यामुळे लाडकी ताईंनो आपल्या चॅनलवर सगळ्यात तुमचा जो विश्वास आहे हा विश्वास मी कायम असाच ठेवणार आहे। आणि लाडकी ताईंनो त्याच्यामुळे आपल्या चॅनलला या ठिकाणी आता एक छान स्वरूपाची माहिती जी भेटलेली आहे ती माहिती तुम्हाला सगळ्याला सांगणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा, शेवटपर्यंत बघायचा आहे। कारण की बघा, मी तुम्हाला काल सकाळी पण सांगितलं होतं ज्यावेळेस वितरण चालू झालं होतं की त्यावेळेस तुम्हाला हे किती दिवस चालणार आहे। त्याच दिवसासाठी मी आता परत एकदा तुम्हाला रिपीट करून सांगणार आहे की लाडकी ताईंनो तुम्हाला वितरण किती दिवस जाणार आहे। आणि ज्या लाडक्या ताई टेन्शन मध्ये आल्या, पैसे येत नाहीयेत अकाउंटला, सर आम्हाला पैसे का येत नाहीयेत, या ताई म्हणतात मला पैसे आले, त्या ताई म्हणतात मला पैसे आले, इकडे जाता म्हणतात पैसे आले, हे म्हणतात पैसे आले, मग आम्हाला का पैसे येत नाहीत, आम्हीच काय नेमका प्रॉब्लेम केलाय। कारण की लाडकी ताईंनो याचा तुमचा प्रॉब्लेम नाहीये, तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाहीये। अशा अजून बऱ्याच ताई आहेत त्यांना या ठिकाणी पैसे आलेले नाहीयेत, त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाहीये। वितरण चालू आहे, काळजी करू नका। वितरण त्या ठिकाणी तुम्हाला मी पुराव्यासहित सगळ्या गोष्टी दाखवणार आहे आणि किती दिवस वितरण चालणार आहे ते पण सांगणार। बघा, व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा, शेवटपर्यंत बघायचा आहे। वितरण किती दिवस चालणार आहे हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याचबरोबर पुणे व इतर जिल्हे जे आहेत त्यांना कधी हप्ता भेटणार आहे ते पण तुम्हाला मी सांगणार आहे। त्याचबरोबर काही टेक्निकल प्रॉब्लेम झाला आहे का, बऱ्याच ठिकाणी कमेंट्स मला येत आहेत की सर काही टेक्निकल प्रॉब्लेम झाला आहे का, आमचा हा हप्ता का थांबलेला आहे, तर त्याच्याबद्दल माहिती सांगा। तर ती पण तुम्हाला माहिती सांगणार आहे। टेक्निकल प्रॉब्लेम काय असतो सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो। बऱ्याच ठिकाणी त्याला सांगितलं जातं की बाबा टेक्निकल प्रॉब्लेम आहे, टेक्निकल प्रॉब्लेम, पण टेक्निकल प्रॉब्लेम काय असतो हेच माहित नाहीये। टेक्निकल प्रॉब्लेम बघा, मी स्वतः सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, सिनियर सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, मी वर्किंग आहे एका मोठ्या एमएनसी कंपनीमध्ये, मी सिनियर सॉफ्टवेअर इंजिनियर आहे लाडकी ताईंनो। त्याच्यामुळे टेक्निकल प्रॉब्लेम बऱ्याच ठिकाणी ताईला माहित नसतं, ग्रामीण भागातल्या ताईला माहित नसतं की टेक्निकल प्रॉब्लेम म्हणजे काय। तर लाडकी ताईंनो टेक्निकल प्रॉब्लेम जरी आला तो 1 घंटा, जास्तीत जास्त 1.5 घंटा, त्याला ETA म्हणतात। ETA म्हणजे काय, तर त्याच्या सोबत तुम्हाला एक सोप्या भाषेत सांगतो, म्हणजे एवढं काही अवघड तुम्हाला करायची गरज नाही, ते तुम्हाला सांगतो सोप्या भाषेत। 1 ते 1.5 घंट्यामध्ये टेक्निकल प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो। त्याच्यामुळे हप्ता बंद होण्याचा, तुम्हाला पैसे न मिळण्याचा आणि टेक्निकल कारणाचा कुठं संबंध नाही, हे गोष्ट तुम्ही थोडी समजून घ्या। टेक्निकल इश्यू म्हणजे काय, टेक्निकल प्रॉब्लेम म्हणजे काय, फक्त 1 ते 1.5 घंट्याचा वेळ लागतो त्याला सॉल्व्ह होण्यासाठी। याचा अर्थ असं होत नाही की 1-1.5-2 घंटे तुम्हाला जर टेक्निकल प्रॉब्लेम आला म्हणजे पूर्ण दिवसभर वितरण होत नाही, असं त्याचा अर्थ होत नाही। त्याच्यामुळे काही जर तुम्हाला वाटत असेल, प्रॉब्लेम वाटत असेल की बाबा टेक्निकलमुळे प्रॉब्लेम येतो का आम्हाला, तर लाडकी ताईंनो त्याचा काही संबंध नाहीये। टेक्निकलमुळे तुमचे पैसे थांबलेले नाहीयेत, ही पण गोष्ट लक्षात घ्या। ज्यावेळेस डीबीटीचे आदेश येतात, डीबीटी सुरू होते, डीबीटी म्हणजे काय, ज्यावेळेस सगळ्या बँकेला त्यांच्या पैसे दिले जातात, डीबीटी सुरू करा म्हणतात, त्यावेळेस हे सगळं बँकेकडे आलेलं असतं। बँका त्यांच्या बरोबर ते पैसे पाठवत असतात। त्याच्यामध्ये पोस्टाच्या बँके असतील किंवा वेगवेगळ्या बँकेचे असतील, त्यांच्यानुसार ते पैसे पुढे पाठवत असतात। त्याच्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही की बाबा सर आम्हाला पैसे का नाही आले, या ताईला आले, त्या ताईला आले। काळजी करू नका लाडकी ताईंनो, परत सांगतोय काळजी करू नका। चला आता व्हिडिओला मी सुरुवात करत आहे, कारण की बघा बऱ्याच ताई या ठिकाणी प्रश्न विचारत आहेत की सर पुणे जिल्ह्याचं नेमकं काय प्रॉब्लेम झालाय किंवा कोणत्या कोणत्या जिल्ह्याचे, अजून बऱ्याच जिल्ह्यांचे नाव आलेत माझ्याकडे, ते सगळे सांगतो तुम्हाला। काळजी करायची गरज नाही, ते तुम्हाला मी सांगणार आहे। बघा हे खाली लिहिलेलं आहे, एक चांगली माहिती तुमच्यासाठी भेटलेली आहे, ती माहिती तुम्हाला सांगतो। बघा लाडकी ताईंनो, वितरण किती दिवस चालणार आहे, बघा मी तुम्हाला कालच सांगितलं होतं, ज्यावेळेस वितरण सुरू झाले त्यावेळेसच मी सांगितलं होतं की यावेळेसचं वितरण जास्त दिवस चालणार आहे। हे तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, जाऊन खोटं असेल जाऊन पाहायचंय, कारण आपण कुठं कॉपी करत नाही आणि कुठं खोटं बोलत नाही। तुम्हाला खोटं वाटत असेल कालचा व्हिडिओ जाऊन बघायचा, सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवर व्हिडिओ पडलेला आहे, त्याच्यामध्ये मी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं 4 ते 5 दिवस तुम्हाला वितरण 100% चालणार। यावेळेचं वितरण थोडं या ठिकाणी जास्त चालणार आहे, बाकीच्या वेळेस 3 ते 4 दिवसाचं वितरण होतं, पण यावेळेस 4 ते 5 दिवस वितरण चालणार आहे। ही पण गोष्ट तुम्हाला मी काल सांगितली, त्याच्यामुळे लक्षात घ्या। 5 जुलैला सुरुवात झालेली आहे, काल या ठिकाणी वितरणाला सुरुवात झालेली आहे आणि 9 जुलैपर्यंत बघा या ठिकाणी 9 जुलै म्हणजे 5, 6, 7, 8 आणि 9
एक 5 दिवस या ठिकाणी वितरण चालेल। या 9 जुलैपर्यंत तुम्हाला 12वा हप्ता मिळेल, हे तुम्हाला मी कालच सांगितलं होतं। म्हणजे ह्याच्यात काय आज नवीन काय मी सांगत नाहीये, कालच तुम्हाला मी सांगितलं होतं 9 जुलैपर्यंत तुम्हाला हप्ता भेटून जाणार आहे। आणि आता बघा 10 जुलैपर्यंत बघा, 10 जुलैला एक मला एक माहिती अजून हे फिक्स नाहीये, एक परत ते पण सांगतो की बऱ्याच ताई म्हणतात की सर ह्या ठिकाणी तुम्ही म्हणलात की, पण मला एक अजून एक थोडी छोटी खबर मिळालेली आहे। 10 जुलैला ज्या ताईंना मागच्या वेळेस हप्ते भेटले नव्हते त्यांना चान्सेस आहेत, त्याच्यामुळे मी काय लिहिले बघा, चान्स आहेत। म्हणजे काय, या ठिकाणी 10 जुलै मागील हप्ते मिळण्याचे चान्सेस आहेत। म्हणजे ज्या ताईंना 10वा 11वा हप्ता भेटला नव्हता असे कोणी ताई असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय नाव, जिल्हा, आणि तुम्हाला आतापर्यंत 10वा 11वा हप्ता भेटला नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय। आणि ज्या ताईंना अजून पण 12वा हप्ता भेटला नाही त्यांनी पण एकदा कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचंय की सर माझं नाव हे आहे, जिल्हा हे सांगायचंय, आणि तुम्हाला हप्ता 12वा भेटलाय का नाही एकदा पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं। आणि ज्यांना भेटलाय त्यांनी पण कमेंट बॉक्स, पुण्यामधल्या कोणी आहेत का यांना पैसे भेटलेले आहेत कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगा। जे बाकीचे जिल्हे आहेत सगळ्यांनी एकदा कमेंट बॉक्स सांगा, हो सर आम्हाला पैसे भेटलेत, कारण तुमच्यामुळे इतर ताईंना फायदा होतो। तुमच्या कमेंट्स बघून इतर ताई पण या ठिकाणी समजतात की हो पैसे आलेत का नाही। त्याच्यामुळे कृपया करून फेक कोणी कमेंट टाकू नका, ज्या सत्य असतील त्या कमेंट्स तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाकायचे की हो सर मला पैसे आलेत किंवा नाही आले। तर आता राहिला 10 जुलैला तुम्हाला या ठिकाणी चान्सेस आहेत, म्हणजे ही खबर अजून 100% खरी नाही। म्हणजे फक्त या ठिकाणी एक ठिकाणून मला समजलंय, त्याच्यामुळे कन्फर्मेशन तुम्हाला पूर्ण देत नाही। बघा ज्या गोष्टी सत्य असतात, खऱ्या असतात, त्या मी डायरेक्ट तुम्हाला सांगतो की 100% खरंय म्हणून। पण ज्या गोष्टी एकदम फिक्स नाहीये, म्हणजे एक आपण 20-30% फक्त त्याला मी सांगू शकतो की बाबा 10 जुलैला, पण 10 जुलैच्या अगोदरच तुम्हाला मी सांगेल की हे कन्फर्मेशन आहे का नाही। कारण की बघा ज्या गोष्टी मला माहित असतात त्याच मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगू शकतो लाडक्या ताईंनो की बाबा हे आहे म्हणजे आहे, नसेल तर नाही म्हणून सांगतो। म्हणजे मी काय स्वतः काय असं ग्रेट माणूस नाहीये किंवा मी कुठला एखादा डॉन नाही किंवा मोठा माणूस नाहीये, मी तुमच्यासारखा सामान्य माणूस आहे। फक्त मला थोडीफार मी मेहनत घेतो, वेगळ्या ठिकाणातून माहिती काढतो, म्हणून मला सगळ्या गोष्टी माहित असतात। त्याच्यामुळे लाडक्यांनो ही तुम्हाला मी डायरेक्ट सांगतो, फक्त हे 10 जुलैचा एक थोडा मी तुम्हाला 1 ते 2 दिवस मला द्या, कृपया करून मला 2 दिवस द्या। त्या 2 दिवसामध्ये तुम्हाला ते सांगतो की 10 जुलैला तुम्हाला मागचा हप्ता भेटणार आहे का नाही। त्या अगोदर पण भेटू शकतो, पण 10 जुलैची एक छोटी खबर आहे माझ्याकडे, ती तुम्हाला मी कन्फर्मेशन कधी सांगतो, 1-2 दिवस कृपया करून मला तेवढे द्या। चला आता पुढचा राहिला महत्वाचा प्रश्न, हा खूप महत्वाचा प्रश्न आहे। पुणे व इतर जिल्हे जे आहेत, इतर भरपूर सारे जिल्हे, मुंबई आलं, त्याच्यामध्ये नाशिक आलं, नागपूर आलं, छत्रपती संभाजीनगर आलं, बीड आलं, बऱ्याच अशा, परभणी आलं, भरपूर सारे, सांगली असेल, कोल्हापूर असेल, बऱ्याच जिल्ह्यामध्ये तुम्ही एकदा कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा, आणि पैसे आले नसेल तर पुणे मधल्या बऱ्याच ताईंचे प्रश्न येलेत, सर आम्हाला पैसेच काय येत नाहीत, सगळ्यांना पैसे आले, ह्याला आले त्याला आले, पण मला का पैसे येत नाहीत। पण एक गोष्ट लक्षात ठेवा लाडक्या ताईंनो, पैसे येणार म्हणजे येणार। तुमच्यासाठी एक खुश खबर सांगतोय लाडक्या ताईंनो, 7 आणि 8 जुलैला मोठ्या प्रमाणामध्ये वितरण होणार आहे। ज्या ताईंना आतापर्यंत भेटले नाहीयेत, पुण्यामधल्या ताई असेल किंवा कुणाच्या ताई असेल, 7 आणि 8 तारखेला जोरात तुम्हाला वितरण होणार आहे। एकदम डायरेक्ट तुम्हाला बातमी देऊन दिली आहे की लाडक्या ताईंनो फक्त उद्या आणि परवा बघा एकदम जोरात दन 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 पैसे तुमच्या अकाउंटला यायला सुरुवात। आता बघा ही गोष्ट तुम्हाला मी सगळ्यात अगोदर सांगतोय, उद्या आणि परवा तुम्हाला गुड न्यूज भेटती का नाही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मग नंतर सांगायचंय। तुम्ही म्हणताल की हो सर आता तुम्ही म्हणला ते बरोबर झाले आणि सर आम्हाला पैसे आले, उद्या आणि परवा फक्त 2 दिवस वाट बघा। मी जसं सांगितलं होतं 6 जुलैच्या आधी पैसे येणार म्हणजे येणार, कुणीच सांगितलं नव्हतं महाराष्ट्रामध्ये, मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं। त्याच स्वरूपात आता ही पण न्यूज मी डायरेक्ट तुम्हाला सुरुवातीला सांगतोय, उद्या आणि परवा 2च दिवस वाट बघा, 7 आणि 8 तारीख 100% तुमच्या अकाउंटला पट 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 अकाउंटला पैसे जमा होणार आहेत। त्याच्यामुळे सर्वांनी टेन्शन घ्यायची गरज नाही। आणि टेक्निकल प्रॉब्लेम वगैरे जे म्हणत आहेत, टेक्निकल प्रॉब्लेम वगैरे फक्त ते सांगतो, सोप्या भाषेत सांगतो, टेक्निकल प्रॉब्लेम फक्त 1-1.5-2 घंट्यापर्यंत असतो, 2 घंट्याच्या वर टेक्निकल प्रॉब्लेम राहत नाही। त्याच्यामुळे टेक्निकल प्रॉब्लेममुळे माझे पैसे अडकलेत, मला हप्ता येत नाही, ह्या जिल्ह्यात हप्ता बंद झालाय असं होत नाही। टेक्निकल प्रॉब्लेम झाला तरी त्याच्या पर्टिक्युलर बँकेचा, म्हणजे त्याच बँकेचा होत असतो। त्याच्यामुळे सगळ्याच बँकेत असा प्रॉब्लेम होत नसतो, त्याला टेक्निकल प्रॉब्लेम म्हणत नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराज, श्री गुरुदेव।